जय जय रघुवीर समर्थ। नभे कार्य करता, नभे सृष्टी भरता, परेहुनी परता, न लिंपे विवरता, तया निर्विकल्पासि कल्पित जावे, परी संग सोडोनी सुखी रहावे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 190 ह्याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थ आम्हाला गेल्या 3 श्लोकांमधून परिसंग सोडोनी सुखी राहावे हा एक तत्वबोध, जी खरं तर जीवनाची वास्तविकता आहे, पण जी आयुष्यभर आम्हाला न कळाल्यामुळं आमच्या जीवनामध्ये दुःख नामक संकल्पनेचा उद्गम होत असतो। त्या संकल्पनेला समर्थ आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगत आहेत, कधी ज्ञानात्मक भूमिकेतून, तर कधी वैराग्याच्या भूमिकेमधून, कधी स्वप्नवत असलेल्या या दृश्य जगाला भक्तीच्या रसायनामध्ये विरघळून, कशाही पद्धतीने का होईना मनुष्याला या आसक्तीचा पाश या दृश्य जगापासून सोडूनच खऱ्या अर्थाने सुखी होता येतं। अर्थात हा आसक्तीचा पाश सोडण्यासाठी सर्वसंग परित्याग हा जो शब्द आम्ही ज्या अर्थाने वापरतो त्याप्रमाणे घरदार संसार सोडण्याची गरज नाही। किंबहुना कुठलीही गोष्ट ही परीक्षेच्या काळामध्येच तपासली जाऊ शकते, होय की नाही? आपण अभ्यास खूप करावा, पण जर परीक्षाच कधी दिली नाही तर तो अभ्यास आमचा खरंच किती झाला आहे हे कसं कळणार? त्याप्रमाणे परिसंग सोडोनी सुखी राहावे याचा अर्थ घरदार, मुलं बाळ आणि आपले सगळं आप्त स्वकीयांना सोडून केवळ एकांतावासामध्ये राहणं नाही, तर परीक्षेचा काळ हाच आहे की या सगळ्यांमध्ये राहूनही निर्लेप कसं राहता येईल, निरासक्त कसं राहता येईल, त्या सुखाची अनुभूती आपल्याला कशी घेता येईल। या अर्थाने समर्थ आम्हाला परिसंग सोडोनी सुखी राहावे हा तत्वबोध करत आहेत। गेल्या श्लोकामध्ये आपण त्यातील एक अत्यंत ज्ञानाचा उद्गम बिंदू बघितला की मही निर्मिला देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा, तया निर्गुणा लागी गुणी पहावे। मनाचा हा जो मूळ गुणात्मक सृष्टीचा, गुणात्मक भावनेचा स्वभाव आहे, त्यालाच भगवंताकडे वळवून कशा अर्थाने निरासक्त व्हावं याचं एक अत्यंत सुंदर असं सूत्र समर्थांनी आम्हाला दिला। आता आजच्या या परिसंग सोडोनी सुखी राहावे या 4थ्या श्लोकामध्ये समर्थ आम्हाला एक वेगळा दृष्टिकोन या संग त्यागाचा सांगत आहे। काय म्हणताय समर्थ माऊली? नभे सृष्टी भरता, नभे कार्य करता, परेहून परता, न लिंपे विवरता, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परिसंग सोडोनी सुखी राहावे। काय अर्थ आहे याचा? बघा, आमची ईश्वरीय संकल्पना जी स्वाभाविकपणे मायेच्या अखत्यारीमधून जीवाने केलेली आहे, ती भूमिका काय आहे की या सृष्टीला ईश्वराने तयार केलं। या सृष्टीमध्ये हे जे काही आम्हाला देत आहे तो सगळं ईश्वर देत आहे। अर्थात हे विधान चुकीचं आहे असं नाही। आपण गेल्या श्लोकामध्ये याचा अर्थ बघितलाच की या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताची इच्छा, भगवंताची लीला, भगवंताची कार्यशक्ती बघणं हा एक दृष्टिकोन संगत्यागासाठी अत्यावश्यक आहेच। परंतु इथं समर्थ
आम्हाला ह्या श्लोकामध्ये जो अर्थ सांगतायत तो वरच्या श्लोकाच्या संदर्भाने जर आपण अभ्यासलं तर आपल्या लक्षात येईल की त्या भूमिकेमध्ये जात असताना कधी कधी आपण रस्ता चुकून बसतो. कसा चुकतो? हे सगळं सृष्टीमध्ये घडणारं कार्य भगवंताच्या इच्छेने घडत आहे, त्याच्या शक्तीने घडत आहे, यात काही शंका नाही. पण इथं साधकाचं जीव पण शिल्लक असल्यामुळं तो ईश्वराकडून अपेक्षा लावून बसतो आणि त्याला असं वाटतं की ईश्वरच या सृष्टीचा कार्यकर्ता आहे, सगळं काही त्याच्याच भूमिकेतून होतंय, मग तो माझ्या बाबतीमध्ये अन्याय का करतो? इथं तो जणू काही आपल्या या मीपणालाच खतपाणी घालत असतो. तो सृष्टीचं भरण पोषण करणारा आहे, मग माझ्या जीवनामध्ये विपन्नता का, दारिद्र्य का, हा प्रश्न त्याला पडू शकतो. ही चुकीची भूमिका. साधक मीपणाच्या अखत्यारीमध्ये राहून संगत्याग न करता जेव्हा या ईश्वरीय सृष्टीकडे पाहायला लागतो तेव्हा तो स्वाभाविकपणे या सगळ्या गोष्टींचे रेफरन्स, संदर्भ आपल्या मीपणाशी जोडतो. आणि संगत्यागामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट जर सोडायची असेल तर ना आपल्याला समाजाचा संग सोडायचा आहे, ना आप्त स्वकीयांचा संग सोडायचा आहे, ना आपल्या लौकिक कुठल्या भूमिकेशी संग सोडायचा आहे. संग सोडायचा आहे माझा माझ्याशी, माझ्या देहाशी, माझ्या प्रारब्धाशी. हे सगळं जे माझ्या या अखत्यारीवरती हा आम्ही संग या विश्वाचा बांधून ठेवलेला आहे, इथं त्या मीपणाचा ऱ्हास होणं हा संगत्याग आहे. पण या भूमिकेमध्ये बघताना समर्थ आम्हाला म्हणतात की अरे बाळा, नवे कार्य करता, नवे सृष्टी भरता. ईश्वर हा कार्यकारण सिद्धांताच्या आधाराने जाणता येऊ शकत नाही. ईश्वर हा या सृष्टीचं भरण पोषण करणारा नाही. हे विधान ऐकल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल की अरे, एकीकडे समर्थ आम्हाला म्हणतायत की हे सगळं विश्व त्याच्या सत्तेने चालतं. जयाचेनी चाले घडे सर्व सत्ता, तया साम्यता कायसी कोणा आता, असं समर्थांनी आम्हाला एका श्लोकात सांगितलंय. आम्ही ते बरोबर लक्षात ठेवतो. मग त्याच्या सत्तेने जर सगळं घडतंय तर मग तो सृष्टी करता नाही, कार्य करता नाही, सृष्टी भरता नाही, ही भूमिका विरोधाभास नाही का? सज्जनो, हाच हे ज्ञानशास्त्राच्या आधारे खुडणं, हे जे समर्थांनी सांगितलंय ना, हे ते ज्ञानशास्त्र आहे. या ज्ञानशास्त्राच्या भूमिकेमधून एकदा का या श्लोकाकडे नीट बघितलं की नेमकं समर्थांना काय सांगायचंय ते आपल्याला कळतं आणि त्याचबरोबर आधीच्या श्लोकाचं देखील आपल्याला स्वतःच्या अंतःकरणामध्ये समाधानकारक उत्तर शोधता येतं. समर्थ म्हणतायत नवे कार्य करता. ईश्वर हा कार्यकारण सिद्धांतामध्ये बांधला जात नाही. नवे सृष्टी भरता, तो सृष्टीचं भरण पोषण करणं त्याचा काहीही संबंध नाही. परेहू न परता. अरे, तुम्ही तर वैखरीने त्याचं नाम घेता, पण ही वैखरी ज्या या पायावरती उभी आहे ती परावाणी देखील, त्या परेच्या देखील पलीकडे हा भगवंत राहतो. परेहू न परता, न लिंपे विवर्ता. त्याला या दृश्य जगामध्ये तुम्ही विवर्त रूपानेच बघता किंवा तुम्हाला त्याच्याकडे पाहत असताना त्याचं विवर्त रूपच दिसतं. न लिंपे विवर्ता. पण काय? तया निर्गुणा तया निर्विकल्पा असी कल्पित जावे. पण अशाही अवस्थेमध्ये जरी तो परेवाणीच्या पलीकडे असला तरी तो भगवंत आपण आपल्या कल्पनेच्या आधाराने, तो निर्विकल्प असला म्हणून काय झालं, आपण त्याला कल्पनेच्या आधाराने शोधत जावं आणि त्यासाठी काय करावं? परिसंग सोडोनी सुखी राहावे. आता या 4 ओळींचा अर्थ, याचा समन्वय समजणं हेच खरं तर आत्मज्ञानाचं बीज आहे. पहिलं काय म्हणाले समर्थ? तो कार्य करता नाही. कार्यकरण भावाच्या आधाराने त्याला शोधता येत नाही. तो सृष्टीचं भरण पोषण करणारा नाही. कार्यकर्ता याचे 2 अर्थ होतात. एक, कार्यकारण भावाच्या आधाराने तो बांधला जात नाही. याचा अर्थ काय? आम्ही सगळेजण कार्यकारण भावाने बांधलोय. कुठल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला यावं, आपलं जीवन कसं असावं, आपल्याला प्रारब्धामध्ये काय मिळावं, हे सगळं आम्ही आमच्या हातानेच रचून ठेवलेलं आहे. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. हा सगळा आमचा जन्म, याची सगळे संस्कार, याची सगळी बीज ही आमच्या कर्मामध्येच दडलेली आहेत. मग मला सांगा, मी केलेल्या कर्माचं फळ जर मी या जन्मामध्ये घेतोय तर याचं दोषारोपण
त्या कार्यकर्त्यावरती आपण करणं कितपत योग्य आहे? का आम्ही आमच्या जीवनामध्ये या भगवंताला कार्यकर्ता मानतो? याचं कारण हेच आहे की या संगत्यागाच्या शिवाय जीव प्रत्येक वेळेला दैन्यवाणाहून या भगवंताला आळवू पाहतो आणि भगवंताकडून काहीतरी घेऊ पाहतो. भगवंत देखील त्याला हेच सांगतो की अरे बाळा, तू शांतपणे माझं नाम घेत तुझं प्रारब्ध भोगत राहा. याच्या पलीकडे परमार्थ अजून दुसरा काही नाही. तुझं मागणं बंद कर. पण आम्हाला असं वाटतं की प्रारब्ध बदलायचा अधिकार तुझ्याकडे आहे ना भगवंता, मग ते प्रारब्ध तू बदल. आम्हाला हे सहन होत नाहीये. का सहन होत नाही? कारण मी म्हणजे देह या आमच्या संग भूमिकेमुळं आम्हाला काहीही केल्या आपल्या स्वतःचा विसर पडत नाही, आणि विसर पडत नसल्यामुळं माझं मागणं बंद होत नाही, आणि माझं मागणं करण्यासाठी आमच्याकडे एकच हक्काचं ठिकाण आहे, आणि ते म्हणजे ईश्वर. अशा ईश्वरावरती आम्ही त्यामुळं कार्यकारण अशा पद्धतीने दोषारोपण करतो. आम्हाला असं वाटतं की त्याची भक्ती करणं म्हणजे त्याने आपल्या मनासारख्या गोष्टी पुरवणं. किंवा समाजामध्ये भगवंताची कृपा ही त्यालाच म्हटली जाते की बघा ना, आम्ही देवाची भक्ती केली आणि देवाने आमचा संसार किती उत्तम केला. हे सगळं चांगलं आहे, हे योग्य पण आहे, बरोबर पण आहे. पण एक लक्षात घ्या, तो ईश्वर या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहे. असा विचार करा की एखाद्या स्वप्नामध्ये तुम्ही एखाद्या माणसाला बोलवावं की हे स्वप्न नीट करून द्यावं, आणि ते स्वप्न त्याने चांगलं करून द्यावं, आणि मग तुम्हाला जाग आल्यानंतर तुमच्या पदरामध्ये काय पडतंय? काहीच पडत नाही की नाही. ते स्वप्न देखील जसं विरून जातं, त्याप्रमाणे भक्तीचा परमोच्च आविष्कार आहे जागं होणं. आणि जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा हे दृश्य जग मावळतं. मग या दृश्य जग मावळता क्षणी काय घेणं आणि काय देणं, आणि काय कल्याण आहे आणि काय अहित आहे, काय सुख आहे आणि काय दुःख आहे? काहीच नाही. पण हे कधी होईल? जेव्हा हा मीपणाचा संग सुटेल, त्या क्षणीच या ईश्वराचं कार्यकारण भाव आपल्याला नीट लक्षात येईल. तेव्हाच आपल्या लक्षात येईल की तो सृष्टीचा भरता आहे, ठीक आहे, पण कुठपर्यंत? जोपर्यंत माझं मी पण शिल्लक आहे तोपर्यंत. ज्या क्षणी माझं मी पण संपलं, त्या क्षणी सृष्टीचं भरण पोषण करणं देखील ईश्वराचं कार्य नाही, हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही अत्यंत निर्भय होऊन त्या रामाचं गुणगान करू लागाल, कुठल्याही अपेक्षेशिवाय, निरपेक्ष भावनेने. ही निरपेक्ष भावनाच आत्मज्ञान आहे सज्जनो. हेच त्या रामाचं स्वरूप आहे. ही निरपेक्ष भावना आमची येत नाही कारण आमचा संग सुटत नाही. आम्हाला सतत या देहाच्या आधाराने सुख भोगण्याची जी इच्छा आहे, जी वृत्ती आहे, तीच ईश्वराचा हा कार्यकर्ता भाव, हा सृष्टी भरता भाव आमच्या अंतःकरणामध्ये टिकून ठेवत असते. त्यामुळे आमचे समर्थ देखील एका ठिकाणी तेच म्हणतात ना की आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. या ईश्वराच्या सृष्टीमध्ये सगळं काही त्याचंच आहे. आपण अकारणपणे माझं 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 करत हा जो ईश्वरावरती दोषारोपण करतो, ते दोषारोपण काढून टाकलं की ईश्वराचं सृष्टी भरते पण असूनही आपण मात्र त्या व्यापाराच्या जंजाळामधून सुटतो. गोस्वामी तुलसीदासांच्या जीवनामध्ये वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी आईचं छत्र तर लहानपणीच गमावलं, आणि त्यानंतर जी दासी होती ना चुनिया, जी त्यांना सांभाळत होती, ती चुनिया नावाची दासी, ती देखील 5 वर्षापर्यंत या छोट्याशा तुलसीला सांभाळते, आणि नंतर तिने देखील देह ठेवला. 5 वर्षाचं मूल विचार करा, गावामध्ये गल्ल्या गल्ल्यांमध्ये फिरतय, रडतय, कोणीतरी त्याला भाकरी द्यावी यासाठी आशाळभूतपणे पाहतय. पण या लेकरावरती महादेव आणि माता पार्वतीचं एवढा विश्वास, एवढी कृपा की महादेव आणि माता पार्वती या लेकरासाठी, माता पार्वती माध्यान्हाच्या वेळेला यायची कोणा ना कोणाची तरी रूपामध्ये, त्या लेकराला आपल्या मांडीवरती बसून स्वतः खायला घालायची. ती सृष्टी भरता आहे, पण ती कोणासाठी आहे? जो सगळ्या दृष्टीने निराधार झालाय, जो अनाथ झालाय, ज्याला खरंच आता या जगामध्ये कोणीच राहिलं नाही, त्याच्यासाठी तो सृष्टी भरता आपले हे सगळं मर्यादा सोडून जीवनामध्ये आपल्या प्रवेश करतो आणि आपला सांभाळ करतो. अशा या भगवंताला समर्थ म्हणतायत की तो परेहून परता जरी असला, जरी तो वाणीचा विषय नसला. बघा,
हा श्लोक मी सांगत असताना देखील माझे शब्द त्याच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाहीत, कारण मी तर वैखरीच्या माध्यमातून बोलतो. मी एक सामान्य जीव, देहबुद्धीधारी. मी त्या परेहून परता असलेल्या भगवंतापर्यंत कसा जाऊ शकेन? मग काय करायचं? हा जर वाणीचा विषयच नाही, तर वाणीने भगवंताची उपासना थांबवायची का? वाणीने भगवंताचं नाम थांबवायचं का? नाही. सज्जनो, बघा, मी नेहमी एक उदाहरण आपल्याला देत असतो. आपल्याकडं बोरवेल मारताना आपण कधी बघितलंय का? जमिनीमध्ये पाण्याचा साठा ते पायाळू लोक येऊन शोधतात आणि सांगतात की इथं पाणी आहे, आणि मग तिथं आपण बोर मारायला लागतो. बोर मारता 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 ते बोर इतकं जमिनीच्या आत खाली जातं आणि एका टप्प्यावरती पाण्याचा मोठा फवारा त्या बोरमधून बाहेर येतो. हे आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल. माझा प्रश्न साधा आहे की या बोरमुळं पाणी आलं का पाणी तिथं होतच बोर तिथपर्यंत पोहोचलं? याचा साधं उत्तर आहे की पाणी तिथं होतच. आता बोर खऱ्या अर्थाने तिथपर्यंत पोहोचल्यामुळं पाण्याला वरती यायचा मार्ग सापडला. त्याप्रमाणे हा परेहून परता असलेला भगवंत, हा जलसाठा, हा आमच्या आतच आहे. परंतु वाणीच्या आधाराने या वैखरीने भगवंताचं नाम इतकं घ्यावं की वैखरीचं नाम मध्यमेपर्यंत पोहोचेल. हा बोरवेल मध्यमेपर्यंत येईल. मध्यमेमधून हाच बोरवेल खाली पश्यंतीपर्यंत जाईल आणि पश्यंतीपासून हा बोरवेल परेपर्यंत जाईल. परेपर्यंत जाण्याची पराकाष्ठा, याचं नाव आहे साधन. 13 कोटी नाम हे का संत आपल्याला सांगतात? कारण की 13 कोटी नामामध्ये ही देहबुद्धी झडते. मनुष्याला खऱ्या अर्थाने निरपेक्ष होता येण्याची एक संधी या 13 कोटी नामस्मरणामधून मिळते. आणि 13 कोटीचं नाम हे असं आहे की जे मनुष्याला रोमारोमामध्ये नाम भिनवतं. हे नाम एकदा रोमारोमामध्ये भिनलं की एक बेंबीच्या देठापासून काकुळतीने भगवंतासाठी नाम येतं, जे या परेवाणीच्या पलीकडचं नाम असतं. पण असं नाम कधी येईल हो? जेव्हा तुमचं रोमन रोम नामाने भरून जाईल, जेव्हा तुमचा प्रत्येक श्वास आणि श्वास या भगवंताच्या नामामध्ये तुम्ही व्यतीत कराल. आणि अशा पद्धतीने जीवन जो व्यतीत करतो त्याला या परावाणीपर्यंत पराकाष्ठेने पोहोचता येतं. पण परेच्या पलीकडे असलेला तो भगवंत त्याच्या कृपेने आणि तुमच्या तळमळीने प्रगटतो. म्हणून समर्थ म्हणतात, तया निर्विकल्पासी कल्पित जावे. तो निर्विकल्प आहे, ठीक आहे, पण त्याला प्रार्थना नावाचं एक शस्त्र आम्हाला संतांनी दिलंय. माझे समर्थ त्यामुळे देखील भगवंताला आळवायचे, धाव रे राम राया, किती अंत पाहसी, प्राणांत मांडिलासे, नाही एक करुणा कैसी. तळमळी शिवाय हा परेहून पलीकडं असलेला भगवंत वाणीचा विषय होत नाही, नेत्रांचा विषय होत नाही, आपल्या कल्पनेमध्ये तो उतरू शकत नाही. यासाठी लागते तळमळ, साधनेची पराकाष्ठा आणि गुरुकृपा. आणि हे सगळं घडतं जेव्हा तुमची जगाकडची असलेली अपेक्षा संपते. या देहाविषयी तुम्ही अत्यंत निरीच्छ होता. हा संगातीत जेवढा तुमचा स्वभाव होत जाईल, तेवढं तेवढं या भगवंताची अनुभूती तुमच्या जीवनामध्ये येऊ लागेल. हेच समर्थांचं सांगणं. आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचे चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.